नमस्कार. बऱ्याच दिवसांनी येतो आहे. काही कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे उगीचच अशी निराशा आल्यासारखं झालं आहे. काही बोलायची इच्छा नाही असं वाटत राहतं. बोलू नये असं वाटत राहतं. 30-40 वर्ष झाली बोलतोय अनेक ठिकाणी. कागदांवर बोलतोय, भाषणांमध्ये बोलतोय, बडबडींमध्ये, गप्पांमध्ये बोलतोय, भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला बोलतोय, जिथं फिरायला जाईन तिथं बोलतोय, लोकांशी बोलत राहतो. आणि लक्षात येतं काही बोलण्याला अर्थ नाही तसा. लोक काही पाळत नाहीत. आणि आपण बोलतो तर ते मग तुम्ही फार खरं बोलता म्हणून आपलीच वैगुण्य काढतात. जणू खरं बोलणं हे वैगुण्य आहे. आणि आवडतं लोकांना खरं बोललेलं, पण लोक खऱ्याच्या मागे येत नाहीत असं लक्षात येतं. 30-40 वर्षांचा अनुभव झाला. सगळे ढोंग दतुरे, दुहेरीपणा आयुष्यातला आणि खूप घाण. म्हणजे जगणं घाणेरडं वाटावं असं सगळं वातावरण आहे. पत्रकार असल्यामुळं खूपच सामाजिक वातावरणात राहिलो. सामाजिक संघटनांमध्येही कामं करत राहिल्यामुळेही सामाजिक वातावरणात राहिलो. सोशल मीडियावर आत्ता जी गर्दी दिसते ही गर्दी प्रत्यक्षात अनुभवलेली लोक आहेत. त्यामुळे काय घाण आहे त्यावेळेसही पाहत होतो, पण दिवसेंदिवस पाहतोय तर मूल्यव्यवस्था नावाची गोष्ट आहे ती अतिशय घाण चिखल झालेली आहे. अतिशय घसरण, अतिशय वाईट पद्धतीचा प्रवास. म्हणजे अधोगतीकडचीच प्रगती एवढंच. आणि तशी 40 वर्ष काही छोटी नसतात. समज आल्यापासून लोकांमध्ये वावरत राहिलो आणि राजकारणी, समाजकारणी, साहित्य, नाटक, चित्रपट, वेगवेगळ्या व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, घसरणीकडचाच सगळा प्रवास आहे. आणि असं वाटतं तुम्ही पिढी बदलली की तुम्हाला तसं वाटू शकतं वगैरे. अजिबात नाही. डोळ्यात एकचचा प्रवास आहे, नैतिकतेकडून अनैतिकतेकडचा. म्हणजे 2-3 दिवस झाले तो आमदार गाजतोय घाणेरडा, संजय गायकवाड नावाचा. आणि संजय गायकवाडचा राग येत नाही मला. संजय गायकवाडला निवडून देणाऱ्यांचा राग येतोय. आणि हा एकटा संजय गायकवाड आहे का महाराष्ट्राच्या विधिमंडळात? असे किती संजय गायकवाड बसलेत? वेगवेगळ्या नावांनी बसलेले संजय गायकवाड आहेत ना, अगदी मुख्यमंत्र्यापासून. तोही संजय गायकवाडच आहे ना. संविधानाची ठासून मारणे हा एककलमी कार्यक्रम आहे. आणि नैतिकता नावाची गोष्टच नाही आहे. कुठले ते अदानी अंबानी त्यांना महाराष्ट्र विकायला निघालेले. म्हणजे संजय गायकवाड खूप. ते या संजय गायकवाडांना निवडून देणार आहे, म्हणजे बहुवचनी संजय गायकवाड. त्याला नाही बोलत आहे मी, त्याला एकेरीच बोलणार. त्याची लायकी पण नाही आहे, म्हणजे खरं तर त्याचं नाव घ्यायची पण लायकी नाही आहे. पण मला त्याच्यावर नाहीच बोलायचं आहे. हे जे वेगवेगळ्या चेहऱ्यांनी वावरणारे आणि वेगवेगळ्या नावांनी वावरणारे विधिमंडळात बसवलेले संजय गायकवाड आहेत सगळे, यांना निवडून देणारे लोक कोण आहे यांच्याबद्दल बोलायचे मला. हा देश खूप महान संस्कृती आहे, प्राचीन संस्कृती आहे आणि इथं नैतिकता खूप नांदते वगैरे वगैरे. नैतिकता नांदते तर हे घाण निवडून कशी जाते? ही घाण, इथली घाण ही विधिमंडळापर्यंत पोचते कशी, संसदेपर्यंत पोचते कशी? स्वतः पंतप्रधानच एवढा लफडेबाज, भ्रष्ट, ना खाऊंगा ना खाने दूंगा, बोलायचं एका बाजूला, जब डॉलर गिरता है कथनी आणि करणीत फरक असलेले लोक, ते मंत्रिमंडळ तरी काय, केंद्रीय मंत्रिमंडळ. आणि मग गावोगावचे आमदार, राज्यातले आमदार, ते UP बिहारचं करणार काय आहोत आपण?
सगळे अतिशय किळसवाणी घाण आपण तयार करून ठेवली आहे आणि याला समाज जबाबदार आहे. आणि मागास आहे हा देश अजून, गरीब आहे हा देश अजून. गरिबांना नैतिकता नसते, त्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न आहे, नैतिकता नसते. देवधर्माचे एवढे ढिंडोरे पिटणारे हे लोक, यांना नैतिकता नाही, देवाची भीती नाही. आणि काय गरिबीतनं बाहेर पण येत नाहीत, काय करत राहतात ते असले लुच्चे लफंगे गुंड, मवाली, बलात्कारी, चोर, उचक्के, भ्रष्टाचारी हे लोक निवडून द्यायचे. समाजच दोषी वाटतो मला यात. हिंमतच कशी होते यांची निवडून यायची, तर हिंमत भ्रष्ट समाज वाढवतो. समाजाची किळस केली पाहिजे. यांना बाकीचं कळतं, म्हणजे मोबाईल कुठले घ्यावेत, पॅक कुठला घ्यावा. आणि पॅक दोन प्रकारचे असतात, एक मोबाईलचा आणि एक बाटलीचा. थोडी पॅक बरं मारू, त्यांना ते बरं करतं. दारूचे गुत्ते कुठे आहेत, जुगाराचे अड्डे कुठे आहेत, गुटख्याच्या पुड्या कुठे मिळतात गुपचूप. समाज भ्रष्ट असल्याशिवाय पुढारी भ्रष्ट जन्माला येणं शक्य नाही, अधिकारी पण जन्माला येणं शक्य नाही. तर ते एका संजय गायकवाडच्या नावानं बुडा पटण्यात अर्थ नाही आणि टेंगळं वाढवून घेण्यात अर्थ नाही बुडावर. या समाजाचं नेमकं काय चुकलंय? आणि मग चांगली माणसं उभी राहिली की निवडूनच येत नाहीत. कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? बरं, तुम्ही सांगा समाजाला तुम्ही वाईट आहात, कोणी कबूल नाही करणार. एखाद्याची गचांडी पकडा आणि त्याला म्हणा तू नालायक आहे, तो नाही म्हणत. मी नाही नालायक म्हणतो. प्रचंड जातीवाद, प्रचंड धर्मवाद, धर्म आणि जातींवर निवडणुका लढवल्या जातात. ज्या प्रश्नांशी लोक झुंजत असतात ते प्रश्न न सोडवता लोक जाती आणि धर्म आणि मिळालेले 500 आणि 1000 रुपया यांच्यावर आणि दारूच्या बाटल्या आणि कोंबड्या याच्यावर जर मतदान करणार असतील तर लोक नीच आहेत असं म्हणावं लागेल ना. पुढारी आहेत किती अख्ख्या देशात? त्यांची संख्या किती आहे? 140 कोटींचा देश आहे. 140 कोटींमध्ये पुढारी किती आहेत? आपण धरू, चला ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत 10 कोटी आहेत, 20 कोटी आहेत, 30 कोटी धरू. 30 कोटी पुढारी निवडून द्यायला 110 कोटी लोक नीचपणा करतात असं नाही का होत? म्हणजे पूर्वी 75च्या आधी एखादा पुढारी भ्रष्टाचारी असायचा. आत्ता सज्जन एकही पुढारी सापडत नाही. मी राजकारणात सामील होत आलोय खूप कोवळ्या वयापासून. मी राजकारण कधीच नाकारलं नाही आणि खूप आशेला लागून दरवेळेला हे चांगले लोक आहेत, हे चांगले लोक आहेत म्हणून मदत करत राहिलोय. फिरलोय, कोणाचे पैसे नाहीत, काही नाही, स्वतःच प्रचार करत फिरणं, मदत करत राहणं. राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे. पण नाही, ते आमच्यासारख्यांच्या हातात काही राहत नाही. ते जे 500 रुपयाच्या नोटा येतात ना रात्रीच्या, आणि हे नैतिकतेचे आवडणार, हे देवाला घाबरणार, हे यात्रांना जाणार, वाऱ्या करणार, चारीधाम करणार, हजला जाणार, रोमला जाणार. आणि धर्म आहे त्यांना. आणि यांच्या धर्मांना सांगा की तुमचे धर्म नीच आहेत तर हे कबूल नाही करत. आमच्या धर्मानं नैतिकता शिकवली म्हणतात. पाळणार कधी? अख्ख्या देशात दिसत नाही ना. मोदीसारखा अतिशय गलिच्छ माणूस जेव्हा निवडून येतो ना या देशात, भ्रष्ट आहे तो. सामाजिक वितुष्ट आणलेला माणूस, पण आर्थिक सुद्धा भ्रष्ट आणि लैंगिक सुद्धा भ्रष्ट, आणि हीच गर्दी आहे सगळी. याची किळस येते ना हो. काय चाललंय भोवती? आणि कशाला मग ते डिंडीम वाजवायचं आहे की
आमचा देश महान आहे आणि सुसंस्कृत आहे आणि फार प्राचीन संस्कृती आहे. प्राचीन संस्कृतीतलं काही शिल्लक आहे का इथं? काही शिल्लक आहे? एक आमदार सांगा की जो नीच नाही. कोणीही नाव घ्या. तुम्हाला आदर्श वाटणारे जे नेते आहेत ना, कोणीही घ्या, प्रत्येकाच्या बुडाखाली ढिगाणा अंधार आहे. आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक भ्रष्टाचार आणि अधिकारी घ्या. कोर्ट घ्या, निवडणूक आयोग घ्या, पोलीस खातं घ्या, काही घ्या, सरकारी अधिकारी घ्या. पैसा आणि लैंगिकता. आणि मग हे संजय गायकवाडासारखी टुकारं, ते बिचारं शिव्या देऊन गाजलं. मूर्खांचा बाजार आहे निव्वळ. आणि इथं तर ते आहेच आहे. महापुरुष ही भांडवलशाही आहे पुन्हा राजकारणातली. शिवाजी महाराज हे राजकारण आहे जातीय. आंबेडकर हे जातीय राजकारण आहे. हे शिवाजी महाराज, आंबेडकर हे लोक देशाचे होऊ देत नाहीत. ज्या जातींनी या महापुरुषांना छळलं त्या जाती आत्ता त्या महापुरुषांवर 7/12चा अधिकार दाखवून ज्या पद्धतीचं छत्रपती म्हणावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं लागेल. तुमच्या जातींनी केलं काय जिवंत होते तेव्हा महाराज? याद्या काढा. आंबेडकर शिकायला होते, जातीच्या किती लोकांनी मदत केली? काय चावण्या पावण्या दिल्या का खिशातनं काढून? पहिल्यांदा ना या जातीवाल्यांना बंदी केली पाहिजे. तुम्ही महापुरुषांचं नाव नाही घ्यायचं. आणि महापुरुष कुजला तरी चालेल. आणि आंबेडकर, शिवाजी महाराज हे कुजणारे लोक नाहीत. कुजणारे लोक नाहीत. ते एवढे पराक्रमी आहेत आणि त्यांच्या एवढ्या नोंदी आहेत ना, तुम्ही त्यांची टिमकी वाजवण्याची गरज नाही. तुमच्या टिमकीची गरजच नाही. आणि जातीय वितुष्ट, धार्मिक वितुष्ट. शिवाजी महाराज हे हिंदू मुसलमान दंगलीचं केंद्र केलं कुणी? आणि त्याचा गैरफायदा घेणारे गावोगावी शिवाजी महाराजांचे पुतळे, गावोगावी आंबेडकरांचे पुतळे. त्या पुतळ्याचे पैसे द्या ना लोकांना. शाळा फुकट करा ना, शिक्षण फुकट करा ना. इकडं शिक्षणाचं लोकांनाही ते कळत नाही. त्याच्यावर व्हिडिओ करायचाच आहे आपल्याला. शिक्षणाचा गोंधळ जो चाललाय ना सगळा, महागड्या फिया भरून बॅकल पिढ्या जन्माला घालण्यासाठी शिक्षण संस्था आणि आईबापाही तसेच. त्यांना हे प्रश्नच कळत नाहीत. ते बसलेलेच असतात. आणि कोण बोलतोय, त्याची जात कंची, त्याचा धर्म कंचा. शोधायचं काय? पराक्रमी माणसाचं तर पहिल्यांदा जात शोधायची, ज्ञान नाही. त्याच्या इतकं अक्कलवान आपण व्हायचं नाही. त्याच्या एवढं विचारी, त्याच्या एवढं समजूतदार, त्याच्या एवढं नैतिक, ही जबाबदारी नाही. त्याला वापरायचा ना अनैतिक धंदे करायचे. सगळ्या महापुरुषांचा खिचडा करून ठेवला या देशात. त्याची भांडवलं सामाजिक वितुष्टासाठी आणि राजकारणासाठी. शिवाजी महाराज होऊ देतात का अख्ख्या समाजाचे? भारतीयत्व, शिवाजी महाराजांच्या भारतीयत्वाचं काय करणार आहोत? आंबेडकरांच्या भारतीयत्वाचं काय करणार आहोत? मग त्यांचे नमस्कार तयार करायचे, जय शिवराय, जय भीम. आणि जातीय ओळख घिन येते. आणि आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहे. काय कर्तव्यगारी आहे तुमच्या जातीची? जातीनं काय केलं या देशासाठी कुठल्या? आणि लढणारे तुमच्या एकट्या जातीचे होते फक्त. हा समाज भ्रष्ट आहे. आणि हा कधीच नैतिक व्हायला तयार नाही, ज्ञानी व्हायला तयार नाही. ज्ञान म्हणजे जगण्याची समज, स्वतःच्या जगण्याची समज आणि आपल्या भोवतीच्या लोकांच्या जगण्याची समज म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे अक्षरं बिक्षरं येणं नव्हे. पण आत्ता वाटायला लागलं बरं का, या जो संजय गायकवाड आहे ना, याच्यावरनं वाटायला लागलं आहे
माझं शिक्षणावर त्या अर्थानं शाळेतल्या शिक्षणावर विश्वास नाही बरं का. पण आत्ता वाटायला लागले यांच्या ना नीट डिग्र्या घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर काहीतरी चाचणी परीक्षा असतात ना कुठल्याही शाखेला जायचं असेल तर राजकारण ही ज्ञानाची शाखा केली पाहिजे आणि राजकारणात जाणाऱ्यांची राजकीय परीक्षा घेतली पाहिजे. राजकारणात काय काय आहे तर ते शिकवलं पाहिजे. त्यात संविधानाची परीक्षा घेतली पाहिजे, शिवाजी महाराजांची परीक्षा घेतली पाहिजे, म्हणजे त्यांची नव्हे शिवाजी महाराजांवर परीक्षा घेतली पाहिजे, आंबेडकरांवर परीक्षा घेतली पाहिजे. हे जयंत्या मयंत्या पुण्यतिथ्या महापरिनिर्वाण दिन वगैरे जे साजरे करणारे लोक आहेत ना यांच्या त्या विषयाच्या परीक्षाच घेतल्या पाहिजेत 100 मार्कांच्या आणि तरच परवानगी दिली पाहिजे. म्हणजे निवडणुकीला उभं राहणं पण आणि सामाजिक उपक्रम करणार असतील ना या महापुरुषांच्या नावाचे तर तुम्हाला परीक्षा द्यावीच लागेल. आणि राजकारण्यांना तेच जे महापुरुष झालेत त्यांच्या परीक्षा आणि संविधानाची परीक्षा. आणि अर्थात हे मी बोलतोय ते भाकड वाटणार, मग द्या निवडून असलेत बोकंडी घ्या. भ्रष्टाचार इथे शिवाजी महाराजांचं नाव घेतात, गुंड बलात्कारी येतो आणि असे कितीतरी आमदार आणि पुन्हा घराणेशाही वगैरे आहेच आहे. 80 साली महाराष्ट्राचे जे 2 टगे पुढारी होते ना हे घराणेशाहीला नावं ठेवायचे गांधी घराण्याचे. आता यांच्याच घराण्यातली लोक यांची कुत्री पण निवडून येणार. आडनाव लावायचं फक्त ते. तालुक्यांमध्ये मतदारसंघांमध्ये दुसरे नसतात आणि यांच्या पक्षात दुसरे कोणीच नाही. यांचे पक्ष म्हणजे खाजगी धंदा आहे. लोकांनी राबायचं यांच्यासाठी, कष्ट करायचे, भांडायचं. कार्यकर्त्यांनी आपापसात टाळकी फोडून घ्यायची आणि यांचे धंदे चालू आहेत वर एकोप्याचे. आणि आपल्याला दिसत असताना आपण काही नाही बोलणार. आणि जपून राहिलं पाहिजे राजकारण्यांना, कारण त्यांच्याकडे कामं असतात. हाही भ्रष्टाचारच आहे ना. त्यांच्याकडे कामं काय असतात, त्यांची कामच आहेत कामं करणं लोकांची. आणि मग त्यांना साहेब म्हणा, अधिकाऱ्यांना साहेब म्हणा, पुढाऱ्यांना साहेब म्हणा. हे सेवक आहेत म्हणे. राजकारणी सेवक असतात, अधिकारी सेवक असतात. हा एकमेव देश आहे सेवकांना साहेब म्हणतो. आणि जे खरे मालक आहेत, मतदार राजा, लोकशाही लोकच मग प्रमुख असतात वगैरे, ते जे ओरिजिनल मालक आहेत त्यांनी मात्र गुलामासारखं वागायचं आणि पिळून घ्यायचं चारी बाजूने. शिक्षणाची व्यवस्था नाही, पाण्याची नीट व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. प्रचंड भ्रष्टाचार आहे. महागाईबद्दल नाही. आणि खोटा कारभार चालू आहे सगळा, संसदेपासून विधिमंडळांपर्यंत. आणि आपण असले घाणेरडे मवाली छाप टुकार देशाला लुटणारे लोक, मातृगमनी. भारताला माता म्हणायचं आणि मातेचे लचके तोडायचे. याला संस्कृतमध्ये मातृगमनी म्हणतात. आईबरोबर संग करणारा. शपथा घ्यायच्या संविधानाच्या, शपथा घ्यायच्या भारत मातेच्या, शपथा घ्यायच्या देवाच्या, निवडून यायचं आणि सगळं मोडून टाकायचं. काही बोलत सुटायचं. तेड किलमिश आणि तिकडे बसलेत अदानी अंबानी यांच्या आडून धंदे करायला. यांचेही धंदे. पैशाचा अमाप खेळ म्हणजे राजकारण. पैशाचा अमाप खेळ म्हणजे IAS IPS अधिकारी. सगळ्या सुविधा आहेत त्यांना. 2 वेळा जेवावं, एकदा शौचाला जावं, एवढंच आयुष्य आहे. पण याच्याशिवाय खूप आणि लुटत राहतात. आणि ज्यांना लुटलं जात आहे ना त्यांना अक्कल येत नाही. हा तो खेळ आहे सगळा. आणि सारखं आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही आणि सरकार हमारे लिए कुछ नहीं करती. अरे तुम्ही काही सरकार निवडून येण्यासाठी चांगलं काही करत नाही तर तुम्हाला सरकार काय करणार आहे तुमच्यासाठी? तुम्हाला सरकार निवडण्याची अक्कल नाही. तुमची अक्कल नेमकी सरकार निवडायच्या वेळेला जाती, धर्म, पैसा, दारू, कोंबड्या, आपला तुपला, नातेवाईक, भावकी. इलाज नाही. त्यामुळे मी म्हणालो थकलो आहे खूप, कंटाळा आलाय खूप बोंबलून झालं, खूप पंगे घेऊन झाले, खूप बदनाम पण झालो. ते राजन खान फार स्पष्ट बोलतात आणि खरं बोलतात म्हणून लोक टाळत राहिले.
एकटं पडलो. भ्या नाही वाटत एकटं पडण्याचं, भ्या नाही वाटत, पण ऐकत पण नाही कोणी. आणि रोज मग ते सोशल मीडियावर चालू आहे, राडा राडा राडा. अर्थात ते एका अर्थानं बरं आहे, तिथं राडा करतात तर पब्लिकला आवाज तरी आहे. अर्थात ते पब्लिकमधलेही प्रश्नच पडतात मला. तो ज्या पद्धतीनं शिव्या देत होता त्या प्रशांत आंबीला, तो संजय गायकवाड, काय त्याचा चेहरा. म्हणजे मी कुणाच्या चेहऱ्यावर बोलत नाही, शिव्या मी स्वतः शिवराळ आहे, पण आजपर्यंत मी व्यक्तिगत कोणालाही शिवी दिलेली नाही. शिव्या देतो मी पण, ते येतातच खेड्यातले लोकांवर, पण असल्या कारणांसाठी. 88 साली छापून आलेलं पुस्तक आहे, आणि हा आमदार केला आहे. ज्यांनी कोणी केलं आहे ना, त्या टोळग्यांना विचारलं कसा निवडून दिला याला, याची काही लायकी पाहिली नाही का, काय ना पैसे वाटले, त्याच्या हातातले गंडे दोरेन माळा बिळान ते काय भंपकपणा आहे, कशावर निवडून दिला. 9वी नापास. काय पाहून निवडून दिला, काय विकास केला त्यानं मतदारसंघाचा. तुम्ही जाब विचारणार आहात की नाही आमदारांना, की 5 वर्षात तू काय करतो, दर महिन्याला तू अहवाल दे, तू काय कामं केली. नाही, मागं मी राजकारणाबद्दल बोललोय, काय वागलं पाहिजे राजकारण्यांबद्दल. संविधानानं एवढ्या अटी नियम घालून ठेवलेत, कोण पाळते. पब्लिक तरी पाळतंय का संविधानाचे नियम आणि अटी. तुम्ही पाळता का कायदे बारके बारके. तुमचं काही काम असलं ना, तर तुम्ही पहिल्यांदा 2च गोष्टी करता. एक तर लाचलुचपत देता येईल का, आणि वशील आहे का. आपली कुठं ओळख आहे. ओळखीवर कामं, नाही तर पैसे देऊन कामं. सरळ मार्गानं कामं झाली पाहिजेत, ही तुमची पण इच्छा आहे ना आतमध्ये. मग ते का होत नाही त्याची कारणं नाही का शोधणार. याला कशाला ज्ञान लागतं. हे ज्ञान महत्त्वाचं नाही का, की आपल्याला इथं नागरिक म्हणून शून्य किंमत आहे, आपल्याला वशिले तरी लागतात किंवा पैसे तरी चारावे लागतात प्रत्येक कामाचे. कामं 2च प्रकारे होत आहेत फक्त आत्ता, वशिल्यावर तरी नाहीतर पैशावर तरी. कसला घाण देश करून ठेवला आहे आपण. बरं, आपल्याच पोटी जन्माला आलेले अधिकारी, आपल्याच पोटी जन्माला आलेले राजकारणी आपल्यालाच परत उलटं वळवून इतकं पिळून आणि मारून तोडून खातात ना दाबून. किती अनुभव घेणार आपण. कसले गलिच्छ लोक बसवलेत आपण. धर्मदेश चालवणार आहे, जाती देश चालवणार आहेत, हे महापुरुष देश चालवणार आहेत. तुम्हाला चालवायचं ना देश, तुमच्या सुखासाठी चालवायचं ना. काय घाण निवडून देतोय आपण. आपल्याला आवडतंय का घाण राहायला. आपल्याला रोमांचक वाटतंय का हे सगळी घाण. ही की जी किळसवाणी घाण आहे ती आवडते आपल्याला. समाज त्या मनस्थितीचा आहे का. हे सगळं रोमांचक आहे, रोमांचक आहे. काय बरं, प्रबोधनाची एवढी मोठी परंपरा आहे, प्रबोधन काय घेतात हे लोक. हे शिकावं लागतं प्रबोधनासाठी असं नाही ना. शाळांमध्ये जाऊन, शाळांमध्ये मुळातच प्रबोधनच नाही. तिथेही जातीवाद, धर्मवाद आणि महापुरुष सणवार असलंच चालू आहे सगळं. कर्मकांड, दैववाद, शाळा आपल्या ते शिकवतात. प्रबोधनाची परंपरा आहे ना. कितीतरी 27 संप्रदाय आहेत प्रबोधनाचे, या कर्मकांडांच्या आणि देवधर्माच्या बाहेर जाणारे. 27 संप्रदाय प्रयत्न करतायत तिथं हजारभर वर्ष. कीर्तन आहे, तमाशातनं सुद्धा एकेकडे शिकवलं जायचं. आत्ता तमाशा मेलाच म्हणजे तो फक्त बाया नाचवणं, आया बहिणी नाचवणं आणि शिट्ट्या मारणं एवढ्या पुरतं राहिलं आहे. एकेकाळी तमाशात नाही प्रबोधन असायचं. कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, भाषणं आहेत, पुस्तकं आहेत, चित्रपट आहेत, नाटकं आहेत, कितीतरी माध्यम आहेत ना प्रबोधनाची. काही ज्ञान येत, कणभर ज्ञान येत नाही लोकशाहीबद्दल, समाजाच्या स्वास्थ्याबद्दल, स्वतःच्या आरोग्याबद्दल, स्वतःच्या शिक्षणाबद्दल, स्वतःच्या पाणी प्रश्नाबद्दल, कुटुंबाच्या जगण्याबद्दल. कसल्या खातेऱ्यात जगणार आहोत. आणि केलं भ्रष्टाचारानं तुम्ही. प्रश्न असा पडतो, आज तुम्ही भ्रष्टाचाराच्या जीवावर जगाल,
उद्या कधी ना कधी तुम्हाला नडेल ना हो हे. तुम्ही पण गोत्यात येणार ना. तुम्ही काय कायम अमरपट्टा घेऊन आलेले अधिकारी किंवा पुढारी नाही ना. तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही तरी यालच अडचणीत, पण तुमच्या पुढ्या तरी पुढच्या पिढ्या तर येतील ना अडचणीत. याचं पण भान नाही तुम्हाला. आपण सुधरत का नाही आहोत? प्रबोधन नाही, लोकांना ते शिक्षण नाही. प्रबोधनाची परंपरा आहे 1000 वर्षाची. समजुतीनं राहावं, सहानुभूतीनं राहावं, नैतिकतेनं राहावं, याच्यासाठी शाळेत जाण्याची गरज नाही ना हो. तेवढी तर अक्कल पाहिजे ना समाजाला स्वतःला. आणि मग आमचे प्रश्न सुटत नाहीत. कसे सुटतील? तुम्ही साला मेंदूनं भ्रष्ट, पुढारी तुमचे भ्रष्ट, अधिकारी तुमचे भ्रष्ट, तुमचे प्रश्न सुटणार कसले? आणि मग कधी कधी तडफडून वाटतं ना, या समाजाला हीच शिक्षा योग्य आहे. तुम्ही केलेल्या चुका आहेत ना, तुम्हाला निस्तराव्याच लागणार, तुम्हालाच भोगावं लागणार. समाज स्वतःला केलेली स्वतःची शिक्षा भोगतो. हे असले घाण राजकारणी, असले घाण अधिकारी निवडून आणणं ही समाजानं स्वतःला दिलेली शिक्षा आहे, आणि समाज ती भोगतोच. तो ट्रम्प जे म्हणाला ना, भारत हा नरक आहे, नरकाचं द्वार आहे, ते आपल्या इथं आल्यावर कळतं. ते लय लोक चिडले, ट्रम्पला असं काय बोलायचं अधिकार आहे, तो जाऊ दे, तो बावळटच आहे, पण वास्तवात नरकच आहे ना. काय जगणं सुखाचं आहे का? एक माणूस जन्माला आला, 100 वर्ष जगला, तो शांत आणि सुखानं जगलाय, आनंदानं जगलाय, सगळ्या समाजामध्ये मायेनं, आपुलकीनं, मैत्रीनं जगलाय, सौहार्दानं जगलाय. दिसतं का असं? एकमेकांना पीडा देणं, शेजाऱ्यांना पीडा देणं, भाऊबंदकी, मारामाऱ्या, वाटण्या, घाणेरडी राजकारण, दारू पिणं, बलात्कार, गुन्हेगारी, खून, पोलीस ऐकत नाहीत, पोलीस भ्रष्टाचारी, न्यायालय भ्रष्टाचारी, सरकारी दवाखाने भ्रष्टाचारी, डॉक्टर भ्रष्ट, शिक्षण व्यवस्था भ्रष्ट. या सगळ्या भ्रष्टाचाराला नरक नाही तर काय म्हणणार? आपण नरकात नाही राहत का? आणि सगळंच काही बिघडलेलं आहे. कुठे चांगलं? ते चांगलं कुठं मेलंय? ते का वर येत नाही? त्याला कोण जबाबदार आहे? समाजच आहे ना. चांगला असेलच ना, चांगलं असतंच. ते कुठे गडप आहे? त्याला कोण दाबते? वर येऊ नको. एवढे ढिगाणं भ्रष्ट पुजारी, एवढे ढिगाणं भ्रष्ट अधिकारी, एवढी भ्रष्ट व्यवस्था सगळी कोण उभं करते? आणि ते पुन्हा ज्ञानाचं बोलायचं नाही. प्रबोधनाची खूप मोठी परंपरा आहे, नैतिकतेची खूप मोठी परंपरा आहे. पाळणार कधी? अंमलात कधी आणणार? ते शिवाजी महाराज आणि आंबेडकर आणि गांधीजी हे असले महान लोक यांच्याकडनं शिकणार कधी? आणि खरे कधी अंमलात आणणार होते? खरे अंमलात कधी आणणार आहोत? शिवाजी महाराज खरे कधी अंमलात आणणार आहोत? त्यांची राजकारण, ते जातीयवाद आणि काय मूळ प्रश्न आहेत जगण्याचे. बरं, सामाजिक संस्थाही खूप आहेत ना, तेही सांगत राहतात ना. सामाजिक संस्था खेडोपाडी फिरून, शहरांमध्ये फिरून कामं करतायत ना. ती परंपरा आहे मोठीची मोठी. बोलायचंय खूप, चिडलोय खूप, पण इलाज पण नाही कळत आहे. इलाज मी राबलोय, वयाच्या 15व्या वर्षापासून राबत आलोय सामाजिक वातावरणात, राजकारणातही वावरलोय, खूप काम केलंय, आणि असंच राहिलोय. तटस्थ, तटस्थ म्हणजे कामापासून नव्हे, हे जात, धर्म, देव, लिंगभेद आणि भ्रष्टाचार खूप लांब राहिलो. खूप संघटनांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये, राजकारण्यांमध्ये खूप काम केलंय, पण हत्ती धत्तूर आहे. संजय गायकवाड ही छाटछूट उदाहरण आहे. असं रोज घडतंय. देशातले सगळे आमदार मोजा, देशातले सगळे खासदार मोजा, त्यातले प्रामाणिक नैतिक खासदार किती आहेत, नैतिक आमदार किती आहेत, सरकारी अधिकारी बघा, नैतिक अधिकारी किती आहेत. त्या छोट्याशा टक्क्याला करणार काय आहोत?
एवढा मोठा टक्का घाण करून ठेवला आहे आणि याची जबाबदारी मी समाजाच्या गळ्यात घालतो. राजकारण्यांनी सगळं बिघडवलं नाही, राजकारण्यांना बिघडवलं समाजानं, लाड केले समाजानं, डोक्यावर बसवून घेतलं समाजानं. आमचे नेते, तुम्हाला कशाला नेते लागतात? सेवक आहेत ते, तुमचे नेते बी ते नाहीत. ते सेवकासारखं वागवा ना त्याला, पुढाऱ्याला कुठल्याही आणि अधिकाऱ्यालाही. बोलू. धन्यवाद.